हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधून. आणि मित्रांनो, आजचा दिवस आहे आपला 34वा. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, जे बेल आयकॉनच्या बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचे मागचे व्हिडिओ तुमचे पाहण्याचे राहिले असतील तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा, इयत्ता 10वी गणित सेतू निवडा. तुम्हाला एकाच ठिकाणी मित्रांनो सर्व गणिताचे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधून. दिवस 34वा. घटक आहे वर्तुळ. वर्तुळ कंसांचे गुणधर्म. मित्रांनो, यामध्ये आपण शिकणार आहोत. आधी बघूया केंद्रीय कोन म्हणजे काय. आता मित्रांनो, इथे आकृती दाखवलेली आहे. केंद्र इथे नेमकं कोणतं आहे तर आता तुम्हाला माहिती, केंद्र सी आहे. मग वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो. आता इथे कोण बघितलं तर ACBचा हा सी शिरोबिंदू आहे. मग मित्रांनो, या कोणाला आपण केंद्रीय कोण असे म्हणणार. हे थोडक्यात सेंटर जे ना, केंद्र जो आहे ना, तिथे जर शिरोबिंदू असेल या पद्धतीने तर हा झाला आपला केंद्रीय कोन ACB. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, केंद्रीय कोन कळाला तुम्हाला. आता बघूया वर्तुळ कंस म्हणजे नेमकं काय. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. मित्रांनो, AB ही जीव आहे. मग हा एक भाग झाला, हा एक भाग झाला. मग प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो, वर्तुळ कंस म्हणतो. म्हणजे AYB आणि AXB असे हे दोन वर्तुळ कंस आहेत. लक्षात घ्या. कंस AYB हा एक म्हणणार आणि दुसरा कंस AXB. या जीवेमुळे त्याचे दोन भाग झाले. मग यांना आपण वर्तुळ कंस म्हणणार. मग लघु कंस कोणाला म्हणायचं, वर्तुळ कंस कोणाला म्हणायचं, विशाल कंस कोणाला म्हणायचं ते आपण बघूया. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघु कंस आणि मोठ्या कंसाला विशाल कंस म्हणतात. आता मित्रांनो, हे कसं ठरवणार लहान कंस कोणता, विशाल कंस कोणता. तर जीवेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते तो म्हणजे विशाल कंस. आता इथे बघा मित्रांनो, सी वर्तुळ केंद्र ही जीवाच्या या बाजूला सी आहे. मग इकडचा वर्तुळ कंस हा काय विशाल आणि इकडचा वर्तुळ कंस जो आहे तो लघु आहे. आता मित्रांनो, तुम्हाला एका आकृतीवरून पुन्हा समजून सांगतो बघा. समजा मित्रांनो, एक वर्तुळ मी काढलं आहे. ओके. आता हे वर्तुळ मी समजा काढलं आहे आणि या वर्तुळामध्ये समजा मला मित्रांनो नावं द्यायची असतील. हा आला माझा सेंटर. ओके. आणि मी इकडनं या पद्धतीने कोन काढला आहे. तर मित्रांनो, याला समजा नाव दिलं मी P आणि याला नाव दिलं Q. तर इथे केंद्रीय कोण होणार PCQ. हा केंद्रीय कोण होणार, लक्षात घ्या. केंद्रीय कोण कळाला. आता मी मित्रांनो जीवा काढतो. एक जीवा काढली, याला नाव दिलं मी पुन्हा समजा इथे A आणि इथे B. या वर्तुळावर इकडे X बिंदू आहे समजा, या बिंदू इकडे Y बिंदू आहे. वर्तुळ केंद्र इकडे. आता या जीवेमुळे मित्रांनो वर्तुळाचे दोन भाग झाले आणि वर्तुळ केंद्रक जिथे आहे तिकडचा भाग म्हणजे तिकडचा कंस म्हणजे हा विशाल असतो, मोठा असतो. म्हणून कंस AXB हा मोठा आहे, विशाल वर्तुळ कंस, आणि AYB हा लहान आहे. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो, समजा अर्धवर्तुळ कंस नेमका कोणता. मग ज्यावेळेस जीवा जी आहे ही समजा मित्रांनो बरोबर वर्तुळ केंद्रातून जात असेल म्हणजे वर्तुळाचे सारखे दोन भाग होतात, त्यावेळेस दोन्ही कंसांना आता इथे समजा पुन्हा मी नाव देतो AB, इकडे नाव देतो X आणि इकडे नाव देतो Y. तर AXB हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे आणि AYB सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे. कारण काय, ही जीवा जी आहे ती व्यास आहे, वर्तुळ केंद्रातून जाते. आय होप मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या संकल्पना कळाल्या असतील आणि त्या महत्त्वाच्या सुद्धा होता. पुढे बघूया नेमकं काय. आता मापं ही खूप महत्त्वाची, ती पण लक्षात घ्या. पूर्ण वर्तुळ कंसाचं जे माप जे आहे मित्रांनो तर ते असतं 360 अंश. अर्धवर्तुळ सारखे दोन भाग होतात म्हणून 180. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. बघा मित्रांनो, हा इथे केंद्रीय कोण आहे AOB. समजा हा जर मित्रांनो 60 अंश असेल तर हा जो लघु कंस आहे AXB हा सुद्धा 60 असेल. लक्षात घ्या. लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोणाचे माप असतं. समजा मित्रांनो, इथे मी दुसरा लघु कंस घेतोय. समजा इथे मी हा लघु कंस घेतला, याचं माप 40 आहे. तर कंस लघु कंस BC जो आहे ना त्याचं मापसुद्धा किती असेल, 40 असेल. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. आता विशाल कंसाचे माप कसं काढणार मित्रांनो, समजा हा लघु कंस आहे, याचं माप आहे 60. तर विशाल कंसाचं माप कसं काढणार. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप आपल्याला माहिती आहे 360. मग त्याच्यातनं हे जर 60 वजा केले तर इकडचा जो विशाल कंस आहे त्याचं माप कळेल. म्हणजे 360 वजा संगत लघु कंसाचे माप. अशा पद्धतीने मित्रांनो आपण विशाल कंसाचं मापसुद्धा काढू शकतो. आता एकरूप कंस कोणते. एकरूप कंसाचा हा गुणधर्म
एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. मित्रांनो एक्स बीचं माप 50 आहे, डी एक्सचं माप 50 आहे, तर हे दोन्ही काय झाले, तर दोन्ही एकरूप झाले. दोन्ही कंसाचं माप सारखं आहे म्हणून दोन्ही कंस कसे आहेत, एकरूप कंस आहेत. ओके. वर्तुळाच्या जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म पटकन घेऊया. मित्रांनो नेमकं काय सांगतात एकदम पटकन सांगतोय. आता बघा मित्रांनो, समजा कंस ए एक्स बी आणि कंस इकडचा सी वाय डी समजा एकरूप असतील. जर हे एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा जे आहेत ना, आता ए बी ही जीवा आहे, सी डी ही जीवा आहे, ती सुद्धा सारखी येणार. म्हणजे जर त्यांचे कंस जे एकरूप असतील तर त्याच्या संगत जीवा आहे त्याच्याशी एकरूप जीवा जे आहेत या सुद्धा सारख्या असतात. त्याच्या उलट समजा मित्रांनो जीवा एकरूप दिल्या आहेत तुम्हाला. आता समजा ए बी आणि सी डी जीवा एकरूप दिली आहे, तर त्याच्या उलट ए एक्स बी आणि सी वाय डी सुद्धा कसे असतील, एकरूप असतील. हेच आपल्याला इथून सांगितलेलं आहे. ओके फ्रेंड्स, आता आपला स्वाध्याय सुरू करूया. स्वाध्यायामध्ये काय प्रश्न आहे ते बघूया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी एक अचूक पर्याय निवडा. वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचं माप. व्यासामुळे मित्रांनो सारखे दोन भाग होतात, म्हणजे अर्धवर्तुळ तयार होतात आणि त्या वर्तुळ कंसाचं माप असतं 180. तुम्ही इथे लिहा 180 अंश. ओके फ्रेंड्स, एका वर्तुळाच्या लघुकंसाचे माप 110, याचं उत्तर 180 लक्षात घ्या. वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप 110 आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती. तर मित्रांनो लघुकंस 110 आहे, 360 मधनं जर 110 वजा केले तर किती उरतात, तर अर्थात 250 आहे का. या दोघांची बेरीज 360 व्हायला हवी. मग मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे, तर ते असणार आहे 250. विशाल कंसाचे माप किती, 250. का, तर या दोघांची बेरीज किती व्हायला हवी, 360. म्हणजे 360 मधून 110 वजा करा, तुम्हाला 250 मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहिता येतील. पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 180 अंश आणि दुसऱ्याचं आहे 250. चला मित्रांनो प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीवरून केंद्रीय कोन, लघुकंस व विशाल कंस यांची नावे लिहा. मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया केंद्रीय कोन. मित्रांनो हे केंद्र आहे आणि या ठिकाणी झालेला कोन म्हणजे ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे. लिहूया मित्रांनो, केंद्रीय कोन बरोबर येणार मित्रांनो कोन ए ओ क्यू. कोन ए ओ क्यू मित्रांनो हा आहे केंद्रीय कोन. आता मित्रांनो लघुकंस लिहूया, लघुकंस. नंतर इकडे आहे विशाल कंस. मित्रांनो तुमच्या इथे लक्षात येईल केंद्रीय कोन जो आहे त्याच्या अत्यारीत आलेला हा कंस म्हणजे लघुकंस आहे. कारण काय, केंद्रीय कोनाचं माप आणि या लघुकंसाचं माप सारखं असतं. म्हणजे कंस ए वाय बीचं माप 70 असणार आहे आणि ते 180 पेक्षा लहान आहे, म्हणजे तो लहान आहे, म्हणजे तो लघु आहे. म्हणून कंस ए वाय क्यू हा लघुकंस आहे. लिहूया, कंस ए वाय क्यू हा झाला मित्रांनो लघुकंस. आता विशाल कंस. मित्रांनो हा लघुकंस असेल तर विशाल कंस या पद्धतीने ए एक्स क्यू हा विशाल कंस असेल. लिहूया, कंस ए एक्स क्यू. मित्रांनो हे तर अतिशय सोपं होतं. आता पुढे बघूया, याच आकृतीचा वापर करून प्रश्न बी आहे. मेजर कोन ए ओ क्यू बरोबर 70. ए ओ क्यू बरोबर 70. तर मेजर कंस ए वाय क्यू किती, ए वाय क्यू. मित्रांनो मी आता सांगितलं केंद्रीय कोनाचं माप या कंसा एवढंच असतं. मग लिहूया, कोन ए ओ क्यू बरोबर मेजर कंस ए वाय क्यू. आणि आपल्याला कोन ए ओ क्यू हा दिलेला आहे 70, परंतु मेजर ऑफ ए ओ क्यू, अँगल ए ओ क्यू किती आहे, 70 आहे. आणि हे दोन्ही सारखे असतात, म्हणजेच काय, तर मेजर कंस ए वाय क्यू बरोबर 70 अंश. आता मित्रांनो आपल्याला विचारलं आहे मेजर कंस ए एक्स क्यू काढा. मेजर कंस ए एक्स क्यू कुठे बघा, हा ए वाय क्यू लघुकंस होता, आपल्याला विचारला आहे ए एक्स क्यू. आता मित्रांनो पूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे 360 असतं. मग त्याच्यातनं जर आपण 70 वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे, तर विशाल कंस मिळणार आहे. लिहूया, विशाल कंस किंवा विशाल कंस मेजर कंस ए एक्स क्यू बरोबर
मित्रांनो लक्षात घ्या, एक्स क्यू कसा काढतो आपण, तर पूर्ण वर्तुळ कंसाचं माप वजा लघु कंसाचं माप, म्हणजे 360 अंश वजा लघु कंस कोणता आहे तो, तर आहे ए वाय क्यू. ए वाय क्यू मित्रांनो इथे लिहा 360, लघुकंस ए वाय क्यू आहे 70, त्यामुळे तो वजा होतील. आत्ताच आपण काढलाय. मग मित्रांनो 360 वजा 70 किती, ते होतात 290. म्हणून मेजर कंस ए एक्स क्यूचं माप, मेजर कंस ए एक्स क्यूचं माप असणार मित्रांनो 290 अंश. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल. पुढच्या गणिताकडे वळूया मित्रांनो. केंद्र सी असलेल्या वर्तुळाकार जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत, वर्तुळावर हे बिंदू आहेत. ओके फ्रेंड्स, मेजर कोन ई सी एफ म्हणजे हा कोन ई सी एफ 50 आहे. मेजर कंस डी जी एफ हा कंस 200 दिला आहे. तर मेजर कंस डी आणि मेजर कंस डी एफ काढा. मित्रांनो हा जो कोन आहे ई सी एफ, हा ई सी एफ आहे, लक्षात घ्या. मेजर कोन जो आपल्याला दिलाय तोच दिलाय ई सी एफ. आता कोन ई सी एफ हा केंद्रीय कोन आहे आणि केंद्रीय कोनाचं माप त्या संबंधित लघु कंसा एवढंच असतं. मग मित्रांनो हा 50 आहे, मग हा सुद्धा किती येणार, तर हा सुद्धा 50 येणार. तर बघा कोन हा लक्षात घ्या ई सी एफ आहे, किंवा इकडे लिहितो बघा मेजर कोन ई सी एफ, आणि याचं माप मित्रांनो आपल्याला 50 दिलंय. मग कंस ई एफचं माप सुद्धा किती येणार, 50. म्हणून मेजर कंस ई एफ बरोबर सुद्धा किती येणार, 50. त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला दिले मित्रांनो, मेजर कंस डी जी एफ, कंस डी जी एफ बरोबर 200 हे आपल्याला दिलं आहे. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला विचारले कंस डीईचं माप, म्हणजे या कंसाचं माप विचारले. आणि तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, कंस डीई अधिक कंस ई एफ आणि अधिक कंस डी जी एफ केला तर पूर्ण वर्तुळ होतं, आणि पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं. मग लिहूया मित्रांनो आपण मेजर कंस डीई, हा झाला डीई. आता घेऊया ई एफ, मेजर कंस ई एफ अधिक उरलेला मोठा कंस विशाल कंस डी जी एफ, मेजर कंस डी जी एफ बरोबर 360 अंश. कारण काय, तर पूर्ण वर्तुळ कंसाचे माप, वर्तुळ कंसाचे माप. ओके फ्रेंड्स, आता डीई जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर लिहूया मेजर कंस डीई अधिक मेजर कंस ई एफ 50 आहे, लिहून टाका 50. मेजर कंस डी जी एफ 200, तो पण लिहून टाका 200, आणि उजवी बाजू होती 360. मग मित्रांनो किती झाले, मेजर कंस डीई 50 अधिक 200 म्हणजे 250 बरोबर 360. हे सगळे अंश लक्षात घ्या. ओके, सो मेजर कंस डीई बरोबर 360, हा 250 इकडे घ्या म्हणजे वजा 250. मित्रांनो किती आले, मेजर कंस डीई बरोबर 360 नंतर 250 घालवा, किती येतात, तर ते येतील 110 अंश. तर मेजर कंस डी आलो मित्रांनो 110, जो आपल्याला विचारला होता. आता पुढे काय विचारलं आपल्याला, मेजर कंस डीई एफ. आता मित्रांनो हा जो आहे हा आला आहे 110, आणि आपल्याला डीई एफ पण विचारलं बघा. हा कंसाच्या बेरजेचा गुणधर्माचा आपण वापर करणार आणि त्यांची बेरीज करणार, नाही का. म्हणजे कंस डीई अधिक कंस ई एफ बरोबर मेजर कंस डीई एफ. ओके, तर लिहूया मेजर कंस डीई एफ बरोबर मेजर कंस, लक्षात घ्या मित्रांनो, कंसाचा बेरजेचा गुणधर्म डीई एफ आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच काय, डीईची आणि ई एफची आपल्याला बेरीज करावं लागेल. मेजर कंस डीई अधिक मेजर कंस तो आहे ई एफ. ओके, आता मित्रांनो डीई किती, आत्ताच आपण काढला 110 अंश. ई एफ तर आपल्याला दिला होता केंद्रीय कोन, त्यामुळे तो होता 50. म्हणून मित्रांनो यांची बेरीज आली 160 अंश. म्हणून मेजर कंस डीई एफ बरोबर आहे 160 अंश. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल. अतिशय सोपं गणित होतं. भेटूया मित्रांनो उद्या. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.